लातूरला सुद्धा आपल्याला सोलापूरच्या लोकसभेत सुद्धा आपला उमेदवार याचा आला पाहिजे संविधानामध्ये विचाराचा, त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे लातूर हिंगोली, लातूरला पण संविधानवादी पक्ष जिंकणार आहे. आणि सर्वत्र मला असं वाटतं बीड वगैरे सगळीकडं महाविकास आघाडी आणि जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांची लाट निर्माण झाली. अशी परीक्षा 2019ला घेतली होती विधानसभेच्या महसूल प्रबोधिनी, त्याचा किती प्रभाव तुम्हाला जाणवला? कशाचा? त्या परिषदेचा आपण ती त्यासाठीच होती, अवेअरनेस ती होती आणि आम्ही ती भूमिका मांडली. लोक भावनिकतेनं त्या यांच्यासोबत गेले, वंचित सोबत, ते भावनावश होते. आता जो संविधानवादी वर्ग आहे त्याला कळालं की खरं कोण खोटं कोण, म्हणजे जी कोणाची टीम आहे किंवा यांना कोण उभं केलेलं आहे हे सर्व कळलेलं आहे. आता त्यांच्याबद्दल काय बोलावं, लोकांना लोकच बोलायला लागले, आम्ही बोलायची गरज राहिली नाही. आता किंवा महाविकास आघाडीची लाट आली किंवा संविधान धर्मनिरपेक्षवादी पक्षांची लाट आली, 400 पारचं काय होतं? मला वाटतं 400 पार नाही तर 400 के हार आहे. गाडी दिला भाजप 130 वर सिमेंटले नाही. जर व्यवस्थित मत ईव्हीएम मध्ये काही गडबड नसेल तर भाजप येऊ शकत नाही. 130च्या म्हणजे काही सर्वे आले आता आधी, त्यामध्ये असं आहे फक्त ईव्हीएम मध्ये काही गडबड नसेल तर भाजप येऊ शकत नाही देशात. सर्वे महाराष्ट्रात 30 जातात महायुती. हो, महाविकास आघाडीला 17 18 बरोबर आहे. बरोबर आहे. नाही, लोकांमध्ये जो सर्वे चालू आहे काय लोक भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे मध्यमवर्गीय व्यापारी, मध्यमवर्गीय माणूस आणि छोटा व्यापारी आपण चालली आहे. जीएसटी 18% लावलेली आहे आणि या जीएसटी मुळे मला असं वाटतं की देशाची अर्थव्यवस्था मोडून निघाली. नोटबंदी, जीएसटी या ज्या काही गोष्टी नरेंद्र मोदीच्या झालेल्या त्या सर्व चुकीच्या आहेत. आणि बेरोजगाराच्या प्रश्नाच्या संबंधित तुम्ही बघितलं तर हे म्हणले की आम्ही 2 कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देऊ, परंतु ते देण्यात सफळ ठरल्यामुळे त्यांनी काय केलं की ते आता बेरोजगाराचा आकडाच ते जाहीर करत आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या नोकऱ्या गेल्या आणि सार्वजनिक उद्योगातल्या नोकऱ्या गेल्या आणि सारीकडून बेरोजगार झाला भारत. म्हणजे भारताला साऱ्या दृष्टीनं नरेंद्र मोदी हे सपशेल खोटं आणि लबाड नेतृत्व निघालं आणि त्याचे जे उद्योगपती आहे 2-4 जण आणि त्या उद्योगपतीच्या नावाखाली देशाची लूट झाली. अदानी, अंबानी असेल. आणि अमित शहा, जर भाजपचं सरकार आलं नाही तर अमित शहा दुसऱ्या दिवशी जेलमध्ये जाईल, एवढे मोठे फ्रॉड त्यांनी केले. आता तुम्हाला सांगतो की या सरकारच्या काळामध्ये एक मोठा घोटाळा झाला. आता हे देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार, काँग्रेस, आता मी काही काँग्रेस पक्षाचा नाही पण एक विचाराचा विषय आहे. मला एक सांगा की हे म्हणतात की आम्ही, देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही काहीच, काँग्रेसनं यांनी फारच भ्रष्टाचार केला. आमच्याकडे जिल्हा परिषदेला एक THR शालेय पोषण आहार दिला जातो, THR, त्याच्यामध्ये ते पॉकेट दिली जायचे पूर्वी. त्या पॉकेटचं असं होतं की त्याचा आम्ही सन्माननीय आमचे रेंगे पाटील साहेब सभागृहात ते तुम्हाला दाखवले किती, म्हणजे त्याचं आपण त्याला खोलल्याबरोबर त्याचा असा वास येतो की ते माणसाला 2-3 तास सुद्धा होत नाही. तसा त्यांनी निकृष्ट दर्जाचा म्हणजे जनावर खात नाही असं त्यांनी ते पॉकेट आणले आणि ते पॉकेट आणल्याच्या नंतर तो महिला बचत गटाला THR पुरवठा करण्याचे शासन निर्णय होता. देवेंद्र फडणवीसांनी ते बदललं आणि तो 2 मारवाडी म्हणजे उद्योगपतीला दिला. एक अग्रवाल नावाचा धुळ्याचा उद्योगपती आहे, दर 2 महिन्याला 7 कोटी रुपयाचे बिल एका जिल्हा परिषदेतून निघतं. तर आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा 35 आहे ना, तर या 35 जिल्हा परिषदेमध्ये दर महिन्याला म्हणजे जवळपास 10 वर्षाने एक ज्या बाजूला आहेत त्यांनाच आम्ही पाठिंबा देतो.
एमआयएम पण म्हणतोय आम्ही घटनेच्या बाजूला आहे, संविधानाच्या बाजूला आहे. त्यांना असेल का पाठिंबा? एमआयएमचं परिस्थिती मला असं वाटतं 1 आणि 2 खासदारामुळे देशाचं संविधान वाचणार नाही. आपल्याला यावेळेस धर्मनिरपेक्ष शक्ती ज्या आहेत त्या धर्मनिरपेक्ष शक्ती जेवढ्या प्रबळ होतील त्याच्या पद्धतीने विचार करा. आम्ही घटना बचाव परिषदेत एमआयएमला आता काही निवड नाही, पण एमआयएम निवडून येत असेल तर त्या गोष्टी आहेत. मागच्या वेळेस आली होती ना त्यावेळेसची परिस्थिती आजची परिस्थितीमध्ये विचार केला जाईल. अजून 2-4 दिवस परिषदेला कोण कोण येणार आहे? त्या परिषदेला आम्ही माननीय शरदचंद्र पवार, संजय राऊत साहेब आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे किंवा त्यांचा प्रतिनिधी कोणीतरी महाराष्ट्रातला बोलवण्याचा आम्ही प्रयत्न करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.